नमस्कार. आता आपण योगासनाच्या पूर्वपीठिकेकडे येऊया. योगासन आपण प्राणायामाच्या आतापर्यंत गेल्या 7 सेशनला गेले, तर 8व्या सेशनला योगासन म्हणजे काय, तर राजयोग आणि हठयोग जे 2 प्रकार आहेत. हठयोगात शरीर हे व्हेकल म्हणून वापरलं जातं योगासाठी, आणि राजयोग मध्ये अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर राजयोगामध्ये योगासन जे आहे ते सिटिंग पोश्चर, बसण्याचं एक साधन जे तुम्हाला दीर्घकाळ शांततेने आरामात बसायला जमेल अशी पोझिशन मिळवून देणं इथपर्यंतच पकडतात. तर हठयोगात त्याचा अर्थ नुसताच बसण्याची पोझिशन नाही, तर त्याचा अर्थ बराच काही होतो, तो आपण आता पुढे बघूया. हठयोगातला त्याचा अर्थ अजून डिटेल आहे. बरं, आसनाचा जर मूळ खोड बघितली तर अस म्हणजे टू सीट, ज्याच्यावर आपण बसतो. आता इंग्रजीमध्ये पण एस म्हणतात, ज्याच्यावर तुम्ही बसता. तसं संस्कृत मधूनच शब्द आलेला आहे तो. योग आसन, जे आसन तुम्हाला योग घडवण्यास मदत करते ते योगासन. योग म्हणजे एकत्वाची जाणीव, अंतरात्मा आणि परमात्मा. तर ज्या आसनामुळे तुम्ही योगापर्यंत पोचता ते योगासन असं हठयोगात म्हटलं जातं. म्हणजे नुसतंच बसणं हे आसन नाही, तर ज्या आसनामुळे तुमच्यात योगत्वाची, एकत्वाची जाणीव निर्माण होते, अंतरात्मा आणि परमात्मा, ते योगासन. आता ही योगासनं पूर्वी जेव्हा शोधून काढली ऋषीमुनींनी, तेव्हा 84 लक्ष शोधली आसनांचे प्रकार. हे कसे बरे? 84 लक्ष योनीतून आपण मनुष्य जन्माला पोचलो. तर हे 84 लक्ष जी जीवनाचे वेगवेगळे फॉर्म आहेत, ती 84 लक्ष आसन जेव्हा आपण कॅटेगराईज करतो तेव्हा झाडापाची नावं असतात. म्हणजे वृक्षासन, ताडासन, इन्सेक्ट किड्यांची नावं असतात. शलभासन, वृश्चिकासन, स्कॉर्पियन. ॲक्वेटिक म्हणजे जलचर किंवा पाण्यात आणि जमिनीवर राहणाऱ्यांची नावं असतात. मत्स्य, मंडूक, मकर म्हणजे क्रोकोडाईल. पक्ष्याची नावं असतात. कुक्कुट, मयूर. मयूर म्हणजे पिकॉक. क्वाड्रिपेड म्हणजे डॉग म्हणजे श्वानासन. त्याच्यात अधोमुख श्वानासन, ऊर्ध्वमुख श्वानासन, डाऊनवर्ड डॉग आणि अपवर्ड डॉग, असे त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत. हे आज तुम्हाला खूप दिसेल, पण हे आपलं बरंच लवकर होणार आहे, कारण की याच्यात जास्त डिव्हिजन, कॉमेंट्री आणि पार्ट छोटा आहे. समजून घेण्याचा पार्ट बराच कमी आहे. फक्त कॅटेगरायझेशन मुळे जागा जास्त व्यापलेली आहे. पुढे आहे सरपटणाऱ्या प्राण्यांवरून आसनाची नाव आहेत. भुजंगासन, ह्युमन एम्ब्रियो, गर्भपिंडासन, लिजेंडरी हिरो जे आपले मोठे मोठे हिरो होऊन गेले, उदाहरणार्थ वीरभद्रासन, हनुमानासन, किंवा मोठे मोठे ऋषींच्या नावे त्यांनी नावं ठेवली. भारद्वाजासन, कपिलासन, वशिष्ठासन किंवा विश्वामित्रासन. जिम मध्ये तुम्ही प्लँक पोज करता. प्लँक पोज म्हणजे असं राहून पोट कडक करण्यासारखी, तिरकं राहून. तर साईड प्लँक पोज जी आहे तिला वशिष्ठासन म्हणतात. म्हणजे उदाहरण दिलं मी. तर ही जी वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत, ती या वेगवेगळ्या इन्कार्नेशनचीच आहेत. ते सगळ्या योनीतून अशी 84 लक्ष जी होती ती कमी कमी करत 84 सगळ्यात महत्वाची आसनं पकडली जातात. आणि त्या 84 आसनापैकी 32 आसनं सर्वसाधारणपणे कुठल्याही पुस्तकात दिलेली असतात, आणि त्यातली 16 ते 20 कुठल्याही योगाच्या क्लासमध्ये शिकवली जातात. आपण येऊया पुढे. व्यायाम आणि आसन ह्याच्यात काय फरक आहे? मला प्रॅक्टिस मध्ये बरेच जणांना मी विचारतो, व्यायाम काय करताय? हा, करतो ना, श्वास घेण्याचा व्यायाम करतो. म्हणजे त्यांना प्राणायाम म्हणायचं असतं. मग म्हटलं श्वास घेण्या व्यतिरिक्त काय नाही, आसनं करतो ना, योगासनं करतो आम्ही. म्हणजे त्यांच्यामध्ये व्यायाम झाला. तो व्यायाम आणि आसन, एक्सरसाइज आणि आसन याच्यात काही मूलभूत फरक आहे. आणि गमतीचा भाग असा आहे की ही सगळी जी माहिती आहे ती मेडिकल टेक्स्ट मधली नाहीये, ती योगिक टेक्स्ट मधून काढलेली आहे. बिहार स्कूल ऑफ योगाची पुस्तकं आहेत, BS अय्यंगारांची पुस्तकं आहेत,
रविशंकरांचं आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, श्री श्री रविशंकरांचं, सद्गुरूंचं ईशा योगा सेंटर आहे. हे काही रेफरन्सेस आहेत ज्याच्यातून या नोट्स तयार केलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की डॉक्टर त्याच्या मनाचं घालतोय नाहीये, मी तुम्हाला रेफरन्स पॉइंट का सांगतोय की हे तुम्ही क्रॉस चेक करू शकता. तर एक्सरसाइज आणि व्यायाम मधला फरक काय आहे? तर एक्सरसाइज मध्ये प्रायमरीली तुमचा फोकस शरीरावर असतो, तर आसनांमध्ये तुमचा फोकस 3 कोशांवर असतो. आपले 5 पंचकोश आपण सांगितले होते सुरुवातीच्या 6 सेशन मध्ये. कुठले होते? अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. अन्नमय कोश म्हणजे बॉडी, इलेक्ट्रिसिटी बल्ब. मनोमय कोश म्हणजे दिसणारा प्रकाश, दॅट इज माइंड. आणि म्हणजे इलेक्ट्रिसिटी बल्ब ऑन केला की जो प्रकाश दिसतो तो मनोमय कोश. आणि तिसरा जो आहे प्राणमय कोश, ती ज्या बल्बला पोचणारी इलेक्ट्रिसिटी जी डोळ्याला दिसत नाही पण इलेक्ट्रिसिटी शिवाय बल्ब चालू नाही होऊ शकत, तो प्राणमय कोश. ह्या 3 कोशांवरती ही आसनं काम करतात. तर एक्सरसाइज हे अन्नमय कोशावरती प्रामुख्याने काम करतात. फरक लक्षात येतो ना? जेव्हा तुम्ही एक्सरसाइज एकदम सर्वोच्च लेवलला नेता, जसा मॅरेथॉन रनर असतो किंवा खूप एक्सपर्ट असतो, फार वरच्या थराला की तो एफर्टलेसली एक्सरसाइज करत असतो, त्या लेवलला तुम्ही मनोमय कोश आणि प्राणमय कोशावर देखील विजय मिळवलेला असतो. पण सर्वसाधारण एक्सरसाइज करणारे अन्नमय कोशावर काम करत असतात आणि सर्वसाधारणपणे जाणीवपूर्वकपणे आसनं करणारे 3 कोशांवर काम करत असतात, जे जाणीवपूर्वकपणे करत असतात. इथे एक्सरसाइज करण्याचा मेन हेतू हा मसल बनला पाहिजे, ही ताकद आली पाहिजे किंवा एवढं मला धावता आलं पाहिजे. तिथे मनोमय कोशावर माझी मानसिकता कशी बदलली पाहिजे, मी माझी जीवन ऊर्जा कशी बदलली पाहिजे, इकडे विशेष गोल उद्दिष्ट नसतं. तर हे झालं. म्हणूनच म्हणतात शरीर धर्म खलु धर्म साध्यम, शरीरम खलु धर्म साध्यम. हे बऱ्याच व्यायामशाळेत पण लिहिलेलं असतं आणि तर त्यांचा शरीरावरतीच मेन इफेक्ट फोकस असतो. इथे बॉडी माइंड एनर्जी या 3 गोष्टी तुम्ही एकाच धनुष्यातल्या बाणाने मारत असता. जेव्हा त्रिपुरासूर होता त्यांनी प्रचंड हायदोस घातला होता, पृथ्वीवर येऊन वाट लावायचा आणि त्यांनी 3 नगरं वसवली होती वरती, अशी आपली आख्यायिका आहे मायथॉलॉजी मध्ये. तो त्या 3 नगरामध्ये तो राहायचा आणि कोणी ती डिस्ट्रॉय करू शकत नव्हतं. बरेच जण म्हणतात काय करायचं काय करायचं. मग ते भगवान शंकरांना भेटतात, ते काही डोळे उघडत नसतात. जी स्टोरी खूप मोठी आहे, मी कट शॉर्ट करतो की त्याच्यात विष्णूंना आयडिया कळते की त्यांचे डोळे कसे उघडायचे आणि डोळे उघडल्यावर त्यांना ते सांगतात की बाबा या त्रिपुरासूर फार कठीण करून टाकतोय तो, त्याची 3 पुरं काही नष्ट करता येत नाहीये. पण ते पण बरेच प्रयत्न करतात आणि त्यांच्या लक्षात येतं की बाणाने एक शहर तो विध्वंस करू शकत नाही, असा त्याला वर आहे. जर त्याचा अंत करायचा असेल तर 3 शहरं, ती 3 पुरं जी वसवली ती एकाच बाणाने एकाच वेळेला नष्ट केली तरच शक्य आहे. मग ते असा काही बाण सोडतात मधून की 3 शहरं एका वेळेला नष्ट होतात आणि तो अंत होतो. थोडक्यात बऱ्याच ठिकाणी आपण बघतो योगिक भाषेमध्ये इडा पिंगळा सुषुम्ना, चंद्र सूर्य पृथ्वी, बॉडी माइंड आणि एनर्जी. तर हे जे ट्रिनिटीचे पार्ट येतात बॉडी माइंड एनर्जी, ते तुम्हाला एकाच वेळेला घ्यायला ही आसनं मदत करतात. तेव्हा शरीरावर तुम्ही काम करत असता, तुमचा अवेअरनेस मनातल्या विचारांवरती असतो आणि तुम्ही शरीराची एनर्जी मॅनिप्युलेट करत असता. त्या 3 गोष्टी एकत्र करण्यासाठी जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वकपणे आसन करता तेव्हा तो एक्सरसाइज नसतो, तर त्या पोस्चर्स असतात. त्या पोस्चर्स असतात, पोझिशन असतात, ज्याने तुम्ही तुमची जिओमेट्री कॉस्मिक जिओमेट्रीला अलाइन करता. आणि जेव्हा ती अलाइनमेंट परफेक्ट होते, तुमची अँटेना सेट होते, तेव्हा तुम्हाला तुमच्यात विश्वरूप दर्शन घडू शकतो. तुमचा टीव्ही जगातले सगळे सिग्नल पकडू शकतो. तुम्ही सगळं कॉस्मॉस तुमच्यात डाउनलोड करू शकता. जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा बॉडीवरती हेल्दी स्ट्रेस टाकता. स्ट्रेस टाकता म्हणजे शरीरावरती एक्स्ट्रा ताण टाकता,
जेव्हा तुम्ही आसनं करत असता तेव्हा शरीरावरचा ताण कमी करता, मनावरचा ताण कमी करता. तो ताण कमी करण्याचं असतं. तुम्ही कॅटाबॉलिक स्टेटमध्ये जाता एक्सरसाइज केल्यामुळे. त्यामुळे जर बॉडी बनवायची असेल तर प्रत्येक बॉडी बिल्डर जो कोच आहे किंवा एक्सपर्ट आहे तो काय सांगतो, जिम मध्ये बॉडी बनत नाही. जिम मध्ये तुम्ही बॉडी तोडता, ब्रेक करता, मसल ब्रेक करता आणि नंतर जिमच्या बाहेर पडल्यावर पुढचे 22-23 तास जे तुम्ही घरी असता, कामात असता, झोपता, रेस्ट घेता, तेव्हा ते ब्रेकडाऊन झालेले मसल फायबर रिपेअर करण्यासाठी बॉडी ग्रो होते आणि तेव्हा तुमचा मसल साईज वाढतो, तेव्हा तुमची स्ट्रेंथ वाढते. ग्रोथ ऑकर्स आउटसाइड द जिम. इथे तुम्ही योगासन प्राणायाम करत असताना तेव्हाच ग्रोथ होत असते, त्याच्यानंतर ती कंटिन्यू होते, तुमचा फ्लो चालू राहिला तर, पण तेव्हा तुमची ग्रोथ ऍक्च्युअली चालू असते. इथे नेमकं कॅटाबॉलिझम असतं, ते इथे अॅनाबॉलिझम असतं. एक्सरसाइज केल्यामुळे जे फायदे होतात, मसल ग्रोथ होते, स्ट्रेंथ वाढते, तुमची पोस्चर अजून चांगली होते, योगासनाने पण पोस्चर चांगली होते, पण स्ट्रेंथ जी वाढणं आहे ती जास्त प्रमाणात, मसल साईज जो आहे तो जास्त प्रमाणात, आणि एंड्युरन्स तुमची शारीरिक क्षमता वाढायला जी एक्सरसाइजने मदत होते. त्याच्यात अजून एक बेनिफिशियल फॅक्टर जो आहे एक्सरसाइज मध्ये जो योगासनात नाहीये, तो म्हणजे तुमच्या बोनची डेन्सिटी वाढते. तो बोन मास आणि मसल मास हे एक्सरसाइजने वाढतं, त्याने तुमची इम्युनिटी, रेजिस्टन्स पॉवर वाढायला मदत होते. याच्यात कॅटाबॉलिझम टेम्पररी झालं तरी लॉंग रन मध्ये तुमची बॉडीची ग्रोथ होते. तर योगासन ही कॉम्प्लिमेंटरी एक्सरसाइजला, ना की कॉन्ट्राडिक्टरी. पण योगासन आर नॉट रिप्लेसमेंट फॉर एक्सरसाइज. त्यामुळे योगासन जरूर करा, पण एक ठराविक वेळ, ऍटलिस्ट कोणाला सवय नसेल तर 10 मिनिटं 15 मिनिटं योग एक्सरसाइज करायला सुरुवात करा. मग ते सूर्यनमस्कार, जोर बैठका, सूर्यनमस्कार हा योगासनाचाच भाग झाला, जे आपण टाईम मध्ये बघणार आहोत. डायनॅमिक योगासनामध्ये जो येतो, काही जण सूर्यनमस्कार पकडत नाहीत, काही जण पकडतात. जे जोर आहेत, जे बैठक आहेत, ज्यांनी बॉडी वेट ट्रेनिंग होतं, त्याच्याकरता जिम इक्विपमेंटची पण गरज नाही, त्यांनी बोन स्ट्रेंथ, बोन डेन्सिटी वाढायला मदत होते. जेव्हा तुम्ही योगासन करता तेव्हा नुसताच इफेक्ट तुमच्या मनावर नसतो, त्याच्या ग्लँड असतात, थायरॉइड ग्लँड, नंतर ॲड्रिनल ग्लँड, पॅनक्रियास, ह्याच्यावरती त्या आसनांनी विशेष परिणाम होतो. त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे मसाज आणि ऍक्टिव्हेशन होतं. तुमचे जे इंटरनल ऑर्गन्स असतात, लिव्हर वगैरे, त्याच्यावरती देखील परिणाम होतो आणि ते ऍक्टिव्हेट व्हायला, त्यांना मसाज मिळायला मदत होते. ट्विस्टिंग, स्ट्रेचिंग वेगवेगळे जे आसन आहेत, आणि तुमची नर्वस सिस्टीम रिलॅक्स व्हायला आणि चार्ज व्हायला मदत होते योगासनात. तर योगासनात 3 प्रकारच्या मुवमेंट असतात. एक ती स्ट्रेंथ तुम्ही डेव्हलप करायला मदत करतात, दुसरा स्ट्रेच असतो, ताणलं जातं, आणि तिसरं ट्विस्टिंग असतं. प्रत्येकाचं प्रमाण कमी जास्त असतं प्रत्येक आसनात. म्हणजे आपण जर ट्री पोज, वृक्षासन जर बघितलं तर त्याच्यात तुमची स्ट्रेंथ वाढते, डाव्या पायाची जो पाय जमिनीवर तुम्ही पकडून ठेवलाय, बॅलन्सिंग करण्यात आणि पूर्ण शरीर उचलण्यात, जे 2 पायावर उचललं गेले ते एका पायावर उचलताय. तुम्ही स्ट्रेच करताय आणि ताणताय. इथे जी असते त्याला म्हणतात व्रजा नाडी. ती नाडी तुम्ही स्टिम्युलेट करताय, एनर्जी चॅनेल ऍक्टिव्हेट करताय, ते तुम्ही त्याच्याबरोबर करताय. आणि ट्विस्टिंग, तुम्ही हात वरती उचलताना जे काही स्ट्रेच होते बॉडी, त्याचे ट्विस्टिंग इफेक्ट ह्याच्यात जास्त येत नाही. पण अर्धमत्स्येंद्रासन वगैरे जे आसनं आहेत, भुजंगासन, त्रियक भुजंगासन, त्याच्यात बॉडी ट्विस्ट होते. एस्पेशली शंख पक्षालन ज्या क्रिया आहेत, पोट साफ होण्यासाठी फार उपयोगाला पडतात. त्यातली त्रियक भुजंगासन, अर्धकटी चक्रासन, त्याच्यामध्ये ट्विस्टिंग मुवमेंट असतात. त्यांनी देखील इंटरनल ऑर्गन सगळे मिसळून निघतात. आणि या गोष्टीमुळे डिटॉक्सिफिकेशन, जे अशुद्ध घटक आहेत ते सगळे वाहून द्यायला मदत होते. आता योगासनांमध्ये एक जरा आउट ऑफ प्रपोर्शन जे आता दिसते आपल्याला सध्याच्या काळात, त्याच्यामागे एक सायंटिफिक फॅक्ट खूप चांगली दिसली. पतंजलीने जी योगसूत्र लिहिली, 196 म्हणा, 185 म्हणा, जी काही, तर त्या योगसूत्रामध्ये 196 योगसूत्र त्यांनी प्रायमरीली अष्टांग योग वर्णन केला. 1 to 8 स्टेप्स, 8 स्टेप 196. हे जर आपण गणित मांडलं
तर 196 भागिले 8 असं जर गणित केलं तर मोर दॅन 20 सूत्र पर हे यायला पाहिजे. लक्षात आलं तुम्हाला? 8 पुढे 16 म्हणजे 160 सूत्र असतील तर 20 सूत्र आली असती एका अंगाला अष्टांग योगातल्या. योगासनासाठी पतंजलींनी केवळ 3च सूत्र दिले. सेक्शन 2 मध्ये म्हणजे दुसरे अंग त्याच्यात त्यांनी 46, 47 आणि 48 ही 3च सूत्र पतंजलींनी दिलेली आहेत. पण आज तुम्ही जगात सगळीकडे बघायला गेलात आणि प्रायमरी लोकांचा फोकस बघायला गेलात तर योगाभ्यास म्हणजे योगासनांचा अभ्यास. जी 3 सूत्र आहेत त्याच्याने तुम्ही 160 मध्ये कव्हर करू शकत नाही. म्हणजे बाकीची अंग महत्वाची असताना आधुनिक जगामध्ये प्रायमरी फोकस आसनांवर दिला गेला. परदेशात योगा स्टुडिओज निर्माण झाले जिथे केवळ आणि केवळ आसनं आणि फॉर्म ह्याच्यावरतीच भर दिला जातो. अनफॉर्च्युनेटली दिस नीड्स टू चेंज. हे 150 वर्षापूर्वी विवेकानंदांनी पण सांगितलं, 100-125 वर्षापूर्वी, की पूर्वीच्या काळी जेव्हा सुरुवात झाली तेव्हा जास्त भर होता धारणा, ध्यान आणि समाधी, आणि आता भर आहे जास्त फिजिकल ऍस्पेक्ट वर, मेंटल ऍस्पेक्ट वर कमी व्हायला लागलाय. तर जास्त भर कुठे द्यायला पाहिजे? सगळीकडे बॅलन्स मध्ये द्या, ना की फक्त योगासनांवर. तर आपण ही 3 कुठली योगसूत्र आहेत बघूया जी पतंजलीने लिहिली आणि जी एकदम सफिशियंट आहेत एक्सप्लेन करायला एक्झॅक्टली योगासन म्हणजे काय. तर पहिलं आहे स्थिरम सुखम आसनम, जे तुम्हाला स्थिर राहायला कम्फर्टेबल, एन्जॉयबल आहे, ज्याने तुम्हाला त्रास होत नाही अशी जी पोझिशन, दॅट इज स्थिरम सुखम आसनम. हे झालं पतंजलीचं पहिलं सूत्र. म्हणजे कुठलंही तुम्ही आसन करताय, जी 84 आसन आहेत किंवा जी 32 आसन आहेत किंवा आपण जी 20 आसनं करू, ते कुठलंही आसन करताना तुम्ही ते जास्त वेळ टिकवू शकलात, स्थिर ठेवू शकलात, हल्ला नाही, जास्त इकडे तिकडे डुकबकत नाही. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागणार कुठलीही गोष्ट करण्यासाठी. जसं प्राणायामाची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ते तुम्ही करत असताना तुम्हाला खूप दुखतंय, कळवळताय, आव करताय, तुमचा श्वास बदलतोय, तुम्ही रेग्युलर कम्फर्टेबल श्वास घेत नाही आहात, तर ते सुखकारक निश्चित नाहीये. मग ते पोझिशन, ती पोस्चर बरोबर नाहीये. तर स्थिरम सुखम आसनम हा पहिला पाठ झाला. दुसरं, सर्वसाधारणपणे स्थिरम सुखम आसनांमध्ये पद्मासन, वीरासन, स्वस्तिकासन, दंडासन जी बसून असतात, तुम्हाला धारणा, ध्यान आणि समाधीसाठी उपयोगाला पडतात, की जी तुम्ही तासन तास टिकवू शकता, ती स्थिरम सुखम आसनम. तेव्हा खुर्चीवर बसण्याचं कुठलं आसन त्यांनी दिलेलं नाहीये, त्यामुळे सगळी जमिनीवर बसूनच सगळे आसनं दिलेली आहेत. दुसरं योगसूत्र दिलंय प्रयत्न शैथिल्य अनंता समाप्तिभ्य. प्रयत्नपूर्वकपणे म्हणजे तुम्ही प्रचंड मेहनत घ्या आणि तुम्ही एक प्रकारचा एफर्टलेसनेस आणा. जेव्हा तुम्ही कुठलेही प्रयत्न पर्टिक्युलर लिमिटच्या बाहेर जाता, देन इनडायरेक्टली यू बिकम एफर्टलेस. त्याच्याकरता खूप सातत्य, खूप सराव, कठोर परिश्रम घेत राहिले तर एक वेळ की तुम्हाला एफर्टलेसनेसची स्टेज येते. त्याच्यात तुम्ही कुठलेही प्रयत्न करत असता सहजगत्या ते होऊन जातं. बघणाऱ्याला वाटतं चमत्कार, पण त्याच्या मागे वर्षानुवर्षांची तपश्चर्या असते. प्रयत्न शैथिल्य, तुम्ही त्या पोजला रिलॅक्स असता, कुठेही तुम्ही जोडून ताणून घेतलेली नसता, आणि त्या पोजला एफर्टलेसली जेव्हा तुम्ही पोचता तेव्हा तुमचं मन हे धारणा, ध्यान, समाधीनी अनंताच्या पलीकडे, अनंताशी, इन्फायनाइटशी मिळालेलं असतं. तुम्ही तुमच्या सेन्स ऑर्गनच्या परसेप्शनच्या पलीकडे गेलेला असतात. त्या एफर्टलेस ईज पोस्चर मध्ये तुम्ही तुमच्या शरीराला इनडायरेक्टली विसरलेले असता. जेव्हा तुम्ही शरीराला विसरता तेव्हा तुम्ही शरीराच्या पलीकडची अनुभूती घेता, शरीराच्या अनुभवातून बाहेर पडून अनुभूतीकडे जाता. दॅट इज कॉल्ड प्रयत्न शैथिल्य अनंता समाप्तिभ्य. म्हणजे अनंताशी तुम्ही मिळालात, पिक्चर संपला, एंड, तुम्ही पोहोचलात तिथपर्यंत. आणि शेवटचं पतंजली म्हणतात तिसऱ्या सूत्रात 2.48 मध्ये तथा द्वंद्व अनभिगता. म्हणजे जेव्हा तुम्ही या पोस्चरनी अशा परमात्म्याच्या पर्यंत पोचता, अंतरात्मा परमात्म्यात विलीन करता, शरीराच्या पलीकडे पोचता, शरीर संवेदनेच्या बाहेर पोचता, तेव्हा
तुम्ही एकत्वाची जाणीव अनुभूती करता आणि एकत्वाची जाणीव आली म्हणजे द्वैत संपलं, ड्युअलिटी संपली, द्वंद्व संपलं. मग तुम्हाला सुख दुःख थंड गरम सगळ्याच्या पलीकडे तुम्ही पोचलेले असता आणि त्यातून तुम्ही स्वातंत्र्य मिळवलेलं असतं. तेव्हा तुमची बॉडी लाईट होते, तुम्हाला एका वेगळ्या आनंदाचा अनुभूती होते. आता हे तुम्ही या पोझिशनला पोचलात की नाही हे कळणार कसं? तर जेव्हा तुम्ही योगासनं करत असता तेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचं ऐका. शरीर कुठे त्रास होते का, दुखते का, टोचते का, तुम्हाला पकडता येत नाहीये का, तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. तो बरोबर चालू आहे ना, खोलवर शांतपणे समसमान जो श्वास होतो तो बरोबर असेल तर तुम्ही बरोबर करताय. प्राणायामाच्या वेळेला आपण सांगितलं होतं की जेव्हा तुमच्या मनातले विचार बदलतात, तुम्ही चिडलेले असता, रागवलेले असता तेव्हा भरभर श्वास घेत असता नकळतपणे, आणि जेव्हा तुम्ही घाबरलेले असता, एकदम चिंताग्रस्त असता तेव्हा श्वास रोखला गेलेला असतो नकळतपणे. आणि हे तुम्हाला कळलं तर रागाचा कंट्रोल सांगतात, थांब जरा, सावकाश श्वास घे, खोल श्वास घे, हे तुम्ही रिव्हर्स सांगत असता. तर प्राणायामाने तुम्ही श्वासाचं नियमन आणि एक्सपान्शन लाईफ एनर्जीचं जे करता त्यांनी तुमच्या मनातले विचार रिव्हर्स मध्ये तुम्ही कंट्रोल करता. तर जेव्हा मनातले विचार बिघडल्यासारखं वाटेल, तुम्ही दुःखी कष्टी असाल तेव्हा प्राणायाम करा, तुमच्या मनातले विचार चांगले होऊन जातील. सिमिलरली सद्गुरूंनी ईशायोग त्यांच्या माहितीत दिले की जेव्हा मनाची अवस्था भिन्न भिन्न असते नॅचरली, तेव्हा आपलं शरीर वेगवेगळ्या पोझिशन घेतं आपल्या नकळतपणे. तुम्ही आनंदी असताना वेगळी पोझिशन, जेव्हा आपण सुरुवातीला प्राणायाम करत होतो तेव्हा मी म्हटलं ताड बसा, ताट उभे राहा. जेव्हा छाती बाहेर असते तेव्हा मनातले विचार चांगलेच असतात, सकारात्मक असतात, आणि जेव्हा असे होतात तेव्हा क्रुकेड विचार येतात, म्हणून क्रुकेड बॅक असं म्हटलं जातं. म्हणण्याचा उद्देश ही पोस्चर झाल्यावर मनातले विचार जर चांगले होतात, तर तुमच्या मनात चांगले विचार येण्यासाठी सकाळी उठल्यावर जर तुम्ही योगासनं केली तर त्या वेगवेगळ्या पोस्चर आणल्यावर रिव्हर्स मध्ये तुमच्या मनातले विचार पण बदलायला मदत होणार. आणि हे करण्यासाठी त्यांनी सांगितले की योगासनांचा वापर करा. अन्नमय कोशावरून मनोमय कोशावर उडी मारायला. मनोमय कोश म्हणजे तुमचे इमोशन्स, भावना. अन्नमय कोश म्हणजे तुमची जॉमेट्री तुम्ही ऍडजस्ट केली की तुमच्या मनोमय कोशावर इफेक्ट येणार, आणि हळूहळू तुम्ही मास्टरी मिळवली तर तुम्ही प्राणमय कोशापर्यंत पोहोचणार. आणि जेव्हा तिन्ही कोश तुम्ही एका लाईनीत आणणार अलाइनमेंट मध्ये, तेव्हा तुमचा अँटिना रेडी झाला आणि तुम्ही कॉस्मिक एनर्जीशी कॉन्टॅक्ट मध्ये येता. तर जेव्हा तुम्ही अटेंटिव्ह असता तुमच्या पोस्चर्स मध्ये आणि लक्षपूर्वकपणे बघता, तेव्हा तुम्ही एनर्जीज तुमच्या पर्टिक्युलर वेनी मॅनिप्युलेट करू शकता. तर हठयोगामध्ये हा आणि ठा, सन आणि मून, मस्क्युलाइन आणि फेमिनाइन, नट आणि नरेश्वर जे शंकराचं म्हणतात, प्रत्येकाच्या फेमिनाइन आणि मस्क्युलाइन दोन्ही पार्ट आहेत, ते बॅलन्स करण्याचं काम हठयोग करतो. आणि त्यामुळे तुमचा कॉन्शियसनेसचं लेवल वेगळीच पद्धतीला वरती पोहोचते. योगासनं 84 असतील, 84 लक्ष असतील, पण असं म्हटलं जातं तुम्ही कुठलंही एक योगासन मास्टर करा आणि त्याच्यात पूर्णपणे प्रावीण्य आणि प्रभुत्व जर तुम्ही मिळवलं कुठल्याही एका योगासनामध्ये, तर तुम्ही बॉडी माइंडच्या पलीकडे जाता. आणि तुमची जी कंपल्सिव्हनेसची सायकल आहे, आपण एका सेशन मध्ये गेलो होतं कॉन्शियसनेस आणि कंपल्सिव्हनेस. तर कंपल्सिव्हनेसच्या ज्या सायकल असतात काही दिवसांपासून 12.25 वर्षापर्यंतच्या, त्या सायकल तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमच्या टेंडन्सीने परत परत त्याच सिच्युएशन मध्ये आणत असतात. त्या सायकल्स तुम्ही ओव्हरराईड करू शकता बाय कॉन्शियसली डुईंग योगासन. योगासनं करताना तुम्ही कॉन्शियसली सायकल ओव्हरराईड करता. तुम्ही मेडिटेशन करून, प्राणायाम करून, धारणा करून त्या सायकल ओव्हरराईड करू शकता. परंतु याच्यात एक ड्रॉबॅक असतो. जेव्हा तुम्ही धारणा, ध्यान, मेडिटेशन करत असता तेव्हा तुम्ही मनाला फोकस करता, कंट्रोल करता, आणि मन तुम्हाला धोका देण्यात एक्सपर्ट असतं. जेव्हा तुम्ही योगासनं करत असता आणि तुम्ही कोणाला मदतीला घेतलं किंवा आरशात बघताय किंवा आपले व्हिडिओ बघताय,
आणि त्याच्यात तुमचं आसन बरोबर झालंय की नाही हे तुम्ही क्रॉस चेक करू शकता, शरीर तदागा देणार नाही. आणि तेव्हा तुम्ही शरीरावर लक्ष ठेवून हे योगासनाने शरीराचा ताबा घेऊन मनावर ताबा मिळवून तुम्ही लाईफ एनर्जीवर ताबा मिळवणं सोपं होऊन जाऊ शकतं. हे करत असताना तुम्हाला लक्ष कुठे ठेवायचं असतं, तुमची पोश्चर बरोबर आहे ना, ती पोश्चर बरोबर आहे ना तुम्ही चेक करत असता. तेच करत असताना तुमचं लक्ष तुमच्या श्वसनावर हवं. श्वसनावर लक्ष ठेवा, दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर लक्ष फोकस करा. वर्ल्ड पीस योगा सेंटर मध्ये आम्हाला एक म्हणायचे, तुम्ही कुठली पोश्चर करत असाल तर समोर एक कुठला तरी पॉइंट बघा, ब्लॅक पॉइंट, आणि तिकडे फक्त फोकस ठेवा आणि तुम्ही ही पोज आणा बरोबर. आता ही पोजत असताना तुम्ही कुठेतरी फोकस केलाय, पण हा सगळीकडेच पॉइंट सगळ्या ठिकाणी मिळेल का? अशा वेळेला जर तुम्ही डोळे बंद केले, 50% सगळे एक्सटर्नल इन्फ्लुएन्स काढले आणि पूर्ण तुमचं लक्ष तुमच्या श्वसनावर असेल, जे जन्माला आल्यापासून शेवटचा श्वास सोडेपर्यंत तुमच्या बरोबर आहे, तर पूर्णपणे श्वसनावर लक्ष ठेवून तुमचं फोकस टिकणं जास्त सोपं होतं. त्यामुळे श्वसनावर लक्ष ठेवा, तुमच्या शरीराच्या पोश्चरवर लक्ष ठेवा, आणि या दोन गोष्टी झाल्या ऑटोमॅटिकली तुमच्या मनातले विचार कंट्रोल मध्ये यायला लागतील, कारण तुम्ही त्या पोश्चर मध्ये आलेला. विचार बदलले की पोश्चर बदलणार, तुम्ही पोश्चर मध्ये आलात की विचार बदलणार, आणि ती जॉमेट्री बरोबर अलाइन झाली आणि त्यावेळेला तुम्ही श्वसनावर बरोबर नियंत्रण ठेवलेलं आहे, जे ऍट इज स्वीटली स्मूथली चालू आहे, आणि त्या स्थिरम सुखम आसनात तुम्ही गेलेला आहात. आणि तिथे तुम्हाला तुमच्या शरीराचा हळूहळू विसर पडायला लागलेला आहे, आणि तो विसर पडला की तुमची ब्रह्मांडी टाळी लागली, म्हणजे तुम्ही कॉस्मिक अलायन्स केलं, परमात्म्याशी एकरूप झालात की तुमचं उद्देश सफल झाला, ते योगासन सार्थकी झालं. आता प्रकार जे आहेत योगासनांचे दिसायला खूप मोठे आहेत, केवळ 2 मिनिटातच आपल्या संपण्यासारखे आहेत, त्यामुळे फार काही त्रासदायक नाहीये. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने योगासनांची फोड करतात, प्रकारांची. तर ते काही प्रकार आपण बघूया. एक आहे शरीर संवर्धनात्मक, शरीराची वाढ व्हायला मदत होते. शरीर संतुलनात्मक, बॅलन्सिंग, त्यात ह्याच्यात येतील बॅलन्सिंग, मी ते स्पष्ट करतो. ध्यानात्मक, मेडिटेशनल. आणि चौथं विश्रामात्मक, रेस्ट बॉडीला मिळावी. संवर्धनात्मक, संतुलनात्मक, बॅलन्स, ध्यानात्मक, मेडिटेशन आणि विश्रामात्मक, असे ब्रॉड 4 कॅटेगरीज काही जण करतात. बरेच जण 14 प्रकारच्या कॅटेगरीमध्ये करतात, ज्याच्यात हे 4 सामावलेले. 14 प्रकारचे कुठले विथ एक्झाम्पल घेतलेले. तर एक येतो सीटेड, पहिलं स्टँडिंग, जे आपण पुढच्या वेळेला ही 2 आसनं करणार आहोत. ताडासन आणि वृक्षासन, जे उभं राहून केलं जातं, त्याच्याकरता आपल्याला मॅटची गरज नाही पडणार आहे, तिथेच उभं राहून आपण करू शकू. दुसरं आहे बसून, दंडासन, सुखासन, वज्रासन. तिसरं आहे पोटावर झोपून, भुजंगासन, कोब्रा पोज, शलभासन. तिसरं पाठीवर झोपून, शवासन, पाठीवर तुम्ही उताळे झोपले. फॉरवर्ड बेंडिंग, पुढे झुकून, उत्तानासन, पश्चिमोत्तानासन, डाऊनवर्ड डॉग फेसिंग. आता डाऊनवर्ड डॉग फेसिंग किंवा माउंटन पोज म्हणतात, ते सूर्य नमस्कारामध्ये ती एक पोज येते, जेव्हा खालून वरती उठत असतात तेव्हा. फॉरवर्ड बेंडिंग, खालती जाता ना तुम्ही. नंतर बॅकवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग भुजंगासन मध्ये येतं. उष्ट्रासन म्हणजे कॅमल आसन, जे तुम्ही मागे पकडून पाय पकडता असे गुडघ्यावर बसून. नंतर ट्विस्टिंग पोज, अर्ध मत्स्येंद्रासन किंवा सुप्त मत्स्येंद्रासन. नंतर इकडे येतात बॅलन्सिंग पोज. वृक्षासन मध्ये तुम्ही एका पायावर उभे राहता, त्यामुळे ते बॅलन्सिंग आलं. वीरभद्रासन 3. वीरभद्रासनचे 4, 5, 6 प्रकार आहेत. तर त्यातलं तिसरा जो पार्ट आहे त्याच्यात तुम्हाला बॅलन्स जास्त करायला लागतो. इन्व्हर्जन म्हणजे उलटं होणं, जे सर्वांगासन, शीर्षासन. इन्व्हर्जन ज्यांना हार्ट ट्रबल आहे, ब्लड प्रेशर, बाकी काही त्रासामध्ये इन्व्हर्जन युजली अवॉइड केली जातात, मानेचा त्रास असेल तेव्हा. हिप ओपनिंग, बद्ध कोणासन, बटरफ्लाय. हिप ओपनिंग जे आहे बटरफ्लाय, हे सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात सोपं आसन मानलं जातं. नुसतं बसायचं पाहिजे आणि गुडघेवरती गंती करायचे. हिप ओपनिंग म्हणजे ते आपण नंतर करू, हे सोपं आसन आहे. कोर स्ट्रेंथनिंग, नौकासन, प्लँक पोज, साइड प्लँक पोज, जे मी तुम्हाला म्हटलं वशिष्ठ आसन, त्यांनी कोर जे ॲब्डोमिनल मसलचा पार्ट आहे तो स्ट्रॉंग होतो. चेस्ट ओपनिंग,
दॅट इज भुजंगासन, उष्ट्रासन, उलटा कॅमल पोज, साइड बेंडिंग, त्रिकोणासन, जेव्हा तुम्ही साइडला बेंड करता, त्रिकोणासन, अर्धचंद्रासन, परिघासन, आणि लास्ट मेडिटेशन पोजेस, पद्मासन, सुखासन, त्याच्यात तुम्ही धारणा, ध्यान, समाधी करायला मदत होते. आता आसनाचा दुसरा एक प्रकार म्हटला जातो प्रकारामध्ये डायनॅमिक आणि स्टॅटिक. डायनॅमिक म्हणजे तुम्ही काहीतरी ऍक्शन करत असता, आणि स्टॅटिक म्हणजे काही मिनिटं एक पोज पकडून ठेवलेली असते. तर डायनॅमिक पोज हे एनर्जेटिक असतात, फ्लेक्सिबिलिटी, सर्क्युलेशन, मसल टोन, डिटॉक्सिफिकेशन, म्हणजे थोडाफार इट इज अ टाइप ऑफ कार्डिओ एक्सरसाइज और पार्ट ऑफ एक्सरसाइज यू कॅन से. त्याचे फायदे याच्यात थोडेफार येतात. पवन मुक्तासन, सूर्य आणि चंद्र नमस्कार, डायनॅमिक पश्चिमोत्तासन आणि डायनॅमिक हलासन, हे झाले डायनॅमिकचे. तर स्टॅटिक जे आहेत ते सटल पॉवरफुल इफेक्ट असतात, आणि त्याच्यात प्राणिक म्हणजे प्राणमय कोश आणि मनोमय कोशावरती जास्त इफेक्ट दिला जातो अन्नमय कोशापेक्षा. याच्यात अन्नमय कोशावर इफेक्ट असतो, आणि स्टॅटिक मध्ये प्राणमय आणि मनोमय कोशावर जास्त इफेक्ट असतो. काही मिनिटं ती कोच पकडली जाते, त्यामुळे ग्रंथी, इंटरनल ऑर्गन, मसल्स वरती जरा इफेक्ट होतो, आणि तुमचे नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते, तुमच्यात एक प्रकारची शांतता येते, आणि त्यामुळे तुम्ही प्रत्याहार म्हणजे सेन्स ऑर्गन इनवर्ट डायरेक्ट करायला, आणि धारणा, ध्यान, समाधी म्हणजे मेडिटेशन साठी तुम्ही तयार होऊन जाता. आता अजून एक शेवटचा जो प्रकाराची फोड पकडलेली आहे, बिगिनर, इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्स्ड. तर बिगिनर जे आहेत ते आपण बघूया. इथे बिगिनर पासूनच सुरुवात करू पुढच्या वेळेला. ती कुठली आहे? पवन मुक्तासन, आय एक्सरसाइज, रिलॅक्सिंग असणं, स्टँडिंग असणं, प्री मेडिटेशन असणं, सूर्य नमस्कार, चंद्र नमस्कार, हे बिगिनर्स मध्ये पकडतात. इंटरमिजिएट मध्ये बॅक बेंडिंग, फॉरवर्ड बेंडिंग, स्पायनल ट्विस्टिंग आणि बॅलन्सिंग, आणि ऍडव्हान्स मध्ये ज्याचा पूर्ण कंट्रोल आलेला आहे स्नायूवरती, नसांवरती, ते ऍडव्हान्स मध्ये पकडले जातात. आता फायदा काय योगासनांचा? तर आपण मगाशीच बघितलं, योग करण्यास उपयुक्त आसन ते योगासन, म्हणजे योगासाठी उपयुक्त, एकत्वाची जाणीव घेण्यासाठी, अंतरात्मा परमात्म्याचे मिलन होण्यासाठी, हा सगळ्यात मोठा फायदा. दुसरं, योग चूडामणी म्हटलेलं आहे, आसनेन रुजोहंती, जे आसन केल्यामुळे रजस, सत्व, रजस आणि तमस, जे रजस गुणाची हंती म्हणजे कमी होऊन जातं, ते आसनाचा फायदा. जे मगाशी म्हटलं आपण, तुम्ही आसन केल्यामुळे तुमचे विचार बदलतात. तर या आसनामुळे तुमच्यातला रेस्टलेसनेसपणा, तुमचं ऑब्सेशन, क्रेविंग, हे जे कमी व्हायला सुरुवात होते, रेज, क्रेविंग, ऑब्सेशन, एन्झायटी, हे प्रकार रजस गुणाचे जे मॅनिफेस्टेशन्स आहेत ते कमी व्हायला होतं या आसनांमुळे. कारण त्या पोझिशनला आल्यावर तुमच्या मनात एक प्रकारची शांतता येते, तुमची नर्वस सिस्टीम रिलॅक्स होते, तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट कमी होतो, तुमचा एनाबॉलिक स्टेट येते, आणि तुमचा रेस्पिरेटरी रेट स्लो होतो. आणि तो स्लो झाला, तुम्ही ऍट इट झाला, तुमचा फोकस श्वसनावर आहे, मनातली सगळी अँग्झायटी निघूनच जाणार आहे, तुमच्यातला रजस्गुण निघून जाऊन सात्विक गुणांची वाढच व्हायला मदत होणार आहे. एक प्रकारे तुमच्यात बॅलन्स येणार आहे. प्राणिक आणि मेंटल फोर्सेस मध्ये, बॉडी आणि माइंड मध्ये, ह आणि ठा मध्ये जो बॅलन्स येतो, त्यामुळे एक प्रकारचा आनंददायी ब्लिसफुल एक्सपिरियन्स तुम्हाला येतो. तुम्ही शरीराला एक प्रकारचं व्हेकल बनवताय, माध्यम बनवताय, इन्स्ट्रुमेंट बनवताय, ज्याने तुम्ही अंतरात्मा परमात्म्यापर्यंत पोहोचण्यास मदत करताय. ही झाली योगासन. श्वसनामध्ये तुम्ही श्वासाचा उपयोग करताय अंतरात्मा आणि परमात्म्याचं मिलन घडवण्यासाठी, जे आपण प्राणायामात बघत होतो. आसनांनी काही चक्र स्टिम्युलेट होतात, जी आपण चक्र बघितली होती 7, मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपुरा, अनाहता, विशुद्धी, आज्ञा, सहस्त्रार. तर काही जी आसनं आहेत, उदाहरणार्थ चक्रासन, त्यांनी मणिपूर चक्र जे आहे ते ऍक्टिव्हेट होतं. सर्वांगासन मध्ये विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेट होतं. बऱ्याच जी चक्र आहेत जी आपण पुढच्या वेळेला करणार आहोत, वृक्षासन, त्यांनी व्रजा नाडी ऍक्टिव्हेट होते. सो ऍक्टिव्हेशन अँड क्लिन्झिंग ऑफ नाडी, त्या धुण्याचं आणि ऍक्टिव्हेट करण्याचं काम योगासनांनी होतं. वेगवेगळी योगासनं वेगवेगळ्या नाडीज ऍक्टिव्हेट करतात. रिलीज ऑफ डॉर्मंट एनर्जी, ही चक्र ऍक्टिव्हेट झाली, नाडीज प्युरिफाय झाल्या, आता डॉर्मंट एनर्जी रिलीज होते आणि तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढतं. आता लास्ट पार्ट याचा
एकदम सोपा. कुठल्या वातावरणात करावं, जिथे चांगलं वातावरण आहे, खेळकर हवा आहे, जास्त सूर्यप्रकाश, गरम थंड नाहीये, ती जागा तुम्ही बघावी. अशा याच्यात तुमच्या मनातली जी भावना आहे ती नम्र असावी, एकत्वाची असावी, समानतेची असावी. तिथे कुठलाही अहंभाव नसावा. आणि जे आपण करण्याचं काम करतोय अंतरात्मा परमात्म्याला जोडण्याचं आसनांच्या पद्धतीने. त्यामुळे योगासनं करताना ती काळजी घ्यावी. वेळ कुठली? सकाळी तुम्ही करू शकता ब्रह्ममुहूर्त, 2 तास सूर्योदयाच्या आधी किंवा संध्याकाळी. सकाळी जर तुम्ही योगासनं केली तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की तेव्हा ती योगासनं करणं जरा कठीण असतं आणि का बॉडी जास्त स्टिफ असते. संध्याकाळी B.S. अय्यंगार म्हणतात की तुमची बॉडी जास्त लवचिक झालेली असते, तीच आसनं तुम्हाला जास्त प्रकारे जमतील. पण सकाळी तुमचं मन जास्त फ्रेश असतं, इम्प्रेशन कमी असतात, त्यामुळे आयडियली सकाळीच करा असं पण म्हणणं असतं. त्यामुळे दोन्ही याचे प्लस मायनस आहेत. प्रेफरेबली सकाळी करावी. आता पहिले आसनं करावीत का पहिले प्राणायाम करावं? जेव्हा तुम्ही सकाळी करत असता तेव्हा काही जणांचं म्हणणं आहे तुम्ही पहिले प्राणायाम करा मग आसनं करा, आणि संध्याकाळी करताना पहिले आसनं करा मग प्राणायाम करा, मध्ये अर्धा ते 1 तासाची गॅप ठेवा. ओके. एम्प्टी स्टमक आणि एम्प्टी बॉवेल्स म्हणजे भरपेट खाऊन किंवा खाऊन लगेच आसनं करू नका. कुठलाही व्यायाम आसनं हा व्यायाम नाहीये, ही पोस्चर्स आहेत. पण या पोस्चर मध्ये तुम्ही अंतरात्म्याचं परमात्म्याशी मिलन घडवण्याचं काम करणार आहात. ते एकत्वाची जाणीव करताना तुमची जी प्राणमय कोश आहे तो तुमच्या शरीराला ओळखतोय, पण तुमच्या शरीरात आत गेलेलं न पचलेलं अन्न ओळखत नाही. आणि तुमच्या शरीरातलं वेस्ट प्रॉडक्ट जे अजून बाहेर पडलेले नाहीयेत ते पण प्राणमय एनर्जी ओळखत नाही. ते फक्त तुमच्या शरीराला आयडेंटिफाय करतंय. मग तुम्ही आत काही टाकलेलं नाहीये आणि बाहेर टाकायचं काही ठेवलेलं नाहीये. म्हणजे पोट साफ आहे आणि तुमचं पोट रिकामं आहे. या दोन्ही गोष्टी असतात तेव्हा योगासनं सगळ्यात जास्त बेनिफिट देतात. हे रविशंकरांच्या याच्यात जास्त चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. कपडे कुठले घालावे? तर कपडे घालताना योगा पॅन्ट्स, आता हा एक मोठा फॅड झालेला आहे, तर एकदम टाईट. म्हणजे नेमकं उलट कसं करावं. काही ठिकाणी हॉट योगा हा पण निघालेला आहे. म्हणजे हे जे सगळे प्रकार आहेत ते कॉन्ट्राडिक्टरी आणि मोर ऑफ कमर्शियल यूज साठी आहेत. म्हणजे आता बोलायला नको असं होतं की ह्यांच्याकरता एंट्री खास सवलत, बाकीच्यांसाठी फी लागेल, यांना 50% सवलत. आता हे तुम्ही मूळ उद्देशच घालवून टाकताय. तर कपडे घालताना युजली रॉ कॉटन किंवा सिल्क हे वापरले जातात योगाभ्यासासाठी किंवा कुठल्याही योग साधनेसाठी. कारण तिथे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी लेवल असते. प्युअर सिल्क महागपणे मिळणं पण कठीण आहे. त्यामुळे रॉ कॉटन इज मच बेटर. युजली योगाभ्यासामध्ये अनस्टिच्ड कपडे वापरले जातात. म्हणजे पुरुष धोतर वगैरे आणि बायका साड्या जे अनस्टिच्ड आहेत. स्टिच्ड असेल ते एनर्जी मूव्ह व्हायला जरा कठीण होतं. त्याचा अर्थ असा नाही लगेच तुम्ही धोतर नेसायला सुरुवात करा. तुम्ही जे कपडे ते लूज ठेवा, कॉटनचे ठेवा, टाईट नको. आणि सिल्की गारमेंट काय म्हणतात ते ऑर्गॅनिक गारमेंट नको ज्याच्यातून एनर्जी आत बाहेर यायला त्रास होऊ शकेल. त्यामुळे कम्फर्टेबल जे क्लोथ्स आहेत ज्याच्यात तुमच्या बॉडीची मुवमेंट सहजपणे होऊ शकते ते कपडे घाला. पाणी प्यायचं की नाही, बाथरूमला जायचं की नाही. तो युजली योगाभ्यास तुम्ही कंपल्सिव्ह सायकल्स ओव्हरराईड करण्याचं काम करताय. या कंपल्सिव्ह सायकल्स जेव्हा ओव्हरराईड करत असतात तेव्हा पाणी, टॉयलेट कॉल हे जे आहेत हे जर तुम्ही लक्ष द्यायला लागलात तर तुम्ही त्या सायकल ओव्हरकम करणार कशा? तर त्या कंपल्सिव्हनेस ओव्हरकम करण्याचा भाग म्हणजे सुरुवात करायच्या आधी जाऊन या. एकदम पाणी प्यायचंच नाही अशातला भाग नाहीये. पण योगासनं करत असताना मध्ये पाणी पिऊ नका. योगासनं करत असताना मध्ये एकमेकांची गप्पा पण मारू नका. काय म्हणतो आज सकाळी काय खाल्लं? आता ह्याच्यात तुमचा फोकसच हटला. तुमचा फोकस कुठे आहे? अंतरात्मा आणि परमात्म्याचं मिलन करायचंय. तुम्हाला हायर लेवल ऑफ कॉन्शियसनेसला जायचंय. तर तिथे बोलून उपयोगाचं नाहीये, डोळे उघडे ठेवून उपयोगाचं नाहीये. आता डोळे उघडे ठेवण्यावर B.S. अय्यंगार म्हणतात सुरुवातीला तुमचं आसन बरोबर होते की नाही ते डोळे उघडून बघा आणि एकदा जमायला लागलं की डोळे बंद करा. काही जण म्हणतात तुम्ही सुरुवातीपासूनच डोळे बंद करा, कारण तेव्हा तुम्हाला काय फिलिंग येत आहे. जेव्हा जेव्हा आपण आसनं करू तेव्हा ते आसन करताना तुमचा अवेअरनेस वेगवेगळ्या लेवलवर असतो. एक फिजिकल लेवलवर असतो,
तुमची पोश्चर बरोबर आहे ना, तुमचे स्नायू बरोबर आहेत ना, दुसरा अवेअरनेसला लेवल तुमचा श्वास बरोबर चालू आहे ना, त्याच्यात कुठे काही कमी जास्त अनइव्हननेस नाही ना, आणि तिसरा अवेअरनेसचा लेवल जो हायर लेवल आहे, जो व्यायामात एक्सरसाइज मध्ये आपण बघत नाही, तो म्हणजे तुमच्या मनात काय भावना निर्माण होत आहेत, तुम्ही काय फील करताय, तुमच्या मनात काय एक्सप्रेशन निर्माण होत आहेत, ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आणि ती एक्सप्रेशन जर बरोबर निर्माण होत गेली तर तुमची पोझिशन पोश्चर परफेक्ट आहे. आणि इकडे अवेअरनेस देत असताना तुम्ही नक्की कशा करता करताय, तुम्ही इमॅजिन काय करताय, कुठलं चक्र इमॅजिन करताय, काय पुढे व्हिज्युअलाइज करताय, हा देखील त्यातला भाग महत्वाचा असतो. डावी बाजू व उजवी बाजू, युजली बरेच जण राईटी असतात, त्यांची राईट साइड डेव्हलप असते, म्हणून काही जण म्हणतात की डाव्या साईडने पहिले एक्सरसाइज सुरू करा. पण काही जण असं म्हणतात तुम्ही एका वेळेला डाव्या साईडने करा, एक आठवडा उजव्या साईडने सुरुवात करा, जर ते बायलॅटरल एक्सरसाइज असतील तर. नंतर रिव्हर्स पोश्चर म्हणून एक प्रकार असतो. जेव्हा योगासनं संपतात आपली एका टाईपची करून, फॉरवर्ड बेंडिंग आसनं झाली आपली, तर शेवटी तुम्ही रिव्हर्स बेंडिंग पण 2-3 एक्सरसाइज करा, जेणेकरून बॅलन्स येतो. फक्त डावीकडचीच आसनं करू नका, उजवीकडची पण करा, म्हणजे राईट आणि लेफ्ट पण तुम्ही बॅलन्स करता. त्याला रिव्हर्स आसनं म्हणतात. डोळे बंद ठेवण्यावर सांगून झालं. श्वास घेण्यावरती, जी श्वास आपल्या शरीराला बांधून ठेवलेलं असतं, लाईफ एनर्जी शरीराला, माइंड एनर्जी बॉडी एकत्र बांधतं, त्याला कूर्मा नाडी म्हणतात. त्यामुळे योगासनं करत असताना श्वास हा नाकानेच घ्या, तोंडाने घेऊ नका, आणि त्यामुळे तुमचा फोकस वाढणार. जेवढं तुमचं लक्ष तुमच्या श्वसनावर आणि डोळे मिटलेले असणार तेव्हा डिस्ट्रॅक्शन होणार नाही, आणि तेव्हा तुम्ही अन्नमय, मनोमय आणि प्राणमय कोशात एक प्रकारची हार्मनी आणू शकता. तर हे झालं आपलं योगासनाची पूर्वपीठिका. पुढच्या वेळेला एवढे डिटेल नाहीयेत, आणि ह्याच्यात अजून वेगवेगळ्या अँगलने सांगण्यासारखं पण काही नाहीये. जेव्हा आपण प्राणायामाचं बघितलं तेव्हा पहिले 3-4 सेशन आपण वेगवेगळ्या अँगलनी तोच भाग बघत होतो. तिथे हा एकदाच भाग आहे. पुढच्या वेळेला प्राणायाम होईल, योगासनं 2 होतील, आणि एक जरा इंटरेस्टिंग आपण 2 गोष्टी करू. एक सोहम किंवा हमसा, आणि प्राणायाम क्रिया किंवा प्राणायाम एक प्रार्थना आहे, ती आपण पुढच्या वेळेला शिकूया. लक्षात आलं? आता काय आपण केलं, पहिले गायत्री मंत्र म्हटला, भस्त्रिकापासून सगळी प्राणायाम केली, प्रणव क्रिया, राघव क्रिया केली. योगासन म्हणजे काय, राजयोग हठयोगात फरक काय, आसन काय, योग आसन, 84 लक्ष योनी, झाडांपासून वेगवेगळ्या प्राण्यांपर्यंत कशी नावं पडली, व्यायाम आणि आसनात काय फरक आहे, हे आपण 5-6 प्रकार बघितले. आसनही कॉम्प्लिमेंटरी आहेत पण सबस्टिट्यूट नाही आहेत. आसनांचे फायदे वेगळे आहेत, व्यायामाचे फायदे वेगळे आहेत. मग योगासन मध्ये काय केलं जातं, काय इफेक्ट होतात. पतंजलीने 196 पैकी 3 सूत्रात किती छान म्हटलंय. स्थिरम सुखम आसनम, प्रयत्न शैथिल्य अनंता समाप्तिभ्यम, आणि तथा द्वंद्व अनमिगता. त्याप्रमाणे द्वंद्व संपतं, त्याच्यापासून तुम्हाला मुक्ती मिळते, फ्रीडम मिळतं. या 3 सूत्रात त्यांनी योगासनाची पूर्णपणे स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. मग तुम्ही वेगवेगळ्या पोश्चर असतात तेव्हा तुमच्या भावना कशा बदलतात, म्हणजे पोश्चरनी भावना बदलायच्या, ना की भावना बदलल्यावर पोश्चर. रिव्हर्स वे कसा करायचा, हठयोगातला हा आणि टा तुम्ही बॅलन्स कसा आणता. एक पोश्चर तुम्ही जरी मास्टर केली तर इट इज मोर देन सफिशियंट. त्यात कुठलाही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही जगातलं सगळं कॉस्मॉस डाउनलोड करू शकता. त्याच्यावरती एक गोष्ट सांगतो. एकदा एक मुलगा असतो, तो तिकडे शिकायला जात असतो, त्याला कराटे शिकायचं असतं. एकदम मोठं जॅपनीज मास्टरकडे जातो, आणि तो मास्टर त्याच्याकडे बघतच नाही. तो आठवडाभर तिथे बसतो, तो बघतच नाही. तो म्हणतो मला शिकवा ना. तो मास्टर म्हणतो तुला काय शिकवणार, तुला एक हात पण नाहीये, तरी तुला शिकायचं. तो म्हणतो मला शिकायचंय हो. तो काही आठवडे, काही महिने, वर्षभर तिथे सतत राहतो. तेव्हा मास्टरच्या लक्षात येतं ह्याची जिद्द प्रचंड आहे, ह्याला आपण शिकवायला हवा. तर तो म्हणतो 1 वर्षानंतर तुला शिकवतो मी. आणि शिकवतो म्हटल्यावर तो त्याला एक जी टेक्निक असतं समोरच्याला पाडायचं, ते टेक्निक शिकवतो पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी काय करू तेच कर, तिसऱ्या दिवशी तेच, आठवडा झाला तेच, महिना झाला तेच,
वर्ष झालं तेच, 5 वर्ष झाली तेच. हा फ्रस्ट्रेट होतो की काय, पण हा जगातला बेस्ट टीचर आहे, त्याला मी बोललो तर हाकलून जाईल. 1 वर्ष आधीच घ्यायला लागले, हाकललं तर काय करायचं, क्रॉस करायचं नाही गुरुला. 5 वर्ष एकच. जगभरातली मोठी कॉम्पिटिशन होणार असते जपानमध्ये, तर ह्याला राहत नाही. म्हणतो घेऊ का भाग, घेऊ का, गुरु म्हणतो घ्यायचा ते आपल्याला भाग. घेऊन जातो कॉम्पिटिशनला. पहिली राऊंड होते, 2 मिनिटात पहिली राऊंड क्रॉस, जिंकतो. दुसरी राऊंड येते, 2 मिनिटात जिंकतो. तिसरी राऊंड जिंकतो. चौथी राऊंड हैराण, सगळ्या हैराण, हा कसा काय जिंकतोय. पहिल्याच राऊंड, दुसरी राऊंड 2-2 मिनिटात, बाकीचे 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं चालू आहेत. हा दुसऱ्याला चितपटच दुसऱ्याच मिनिटात. फायनल राऊंड येते, समोरचा एक्सपर्ट 4 वेळा जिंकलेला असतो, विश्वविजेता, आणि हा एवढासा तो चांगला मजबूत. सगळे म्हणतात हे काय आता फेअर फाईट नाही होणार, याची वाट लागणार, कॅन्सल करूया. गुरु म्हणतो नाही जाऊ दे. हा म्हणतो गुरुचा एवढा विश्वास माझ्यावर, तो म्हणतो ओके जाऊया आपण. गुरुचं नाव घेतो, देवाचं नाव घेतो आणि उतरतो. 2 मिनिटात त्याला पण चितपट करतो विश्वविजेता. ह्याचा विश्वासच बसत नाही. गुरुनी शिकवलं काय, मला एकच पोच. परत येताना तो विचारतो काय रे बाबा, विचारू का नको, विचारू का नको. तरी तो घाबरत घाबरत विचारतो, विचारू का गुरु, तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. गुरु म्हणतात विचार ना, आज मी खुश आहे तुझ्यावर, उत्तर देतो मी तुला. तर तो म्हणतो की 5 वर्ष तुम्ही मला एकच पोच शिकवली, एकच ट्रिक शिकवली, आणि मी वर्ल्ड चॅम्पियन कसा बनलो. तर तुम्हाला 5 वर्ष दिवस रात्र, दिवसाचे 10-12 तास तू केवळ एकच पोच करत होतास. तू मला सांग, जगात अशी आता एकही व्यक्ती आहे का की ही ट्रिक तुझ्यापेक्षा अजून कोणी चांगलं करू शकतो. तो म्हणतो नक्की नाही. 5 वर्षात 10-12 तास माझ्याशिवाय कोण प्रॅक्टिस करणार, एकच पोच. म्हणतो हे मान्य आहे तुला, तुझ्यापेक्षा ही ट्रिक अजून कोणी चांगलं करू शकत नाही. तो म्हणतो मान्य आहे, मीच करू शकतो. तर तो गुरु म्हणतो की या ट्रिकला काउंटर ट्रिक, जी तोड आहे, ती तोड मध्ये तुझा उजवा हात पकडायचा असतो आणि तुला उजवा हातच नाहीये. त्यामुळे समोरचा तुला काउंटर एक्टच नाही करू शकला आणि तू जिंकला. थोडक्यात इथे योगासनामध्ये ज्या 84 पोजेस आहेत, पोस्चर्स आहेत, त्यातली एक पोस्चर तुम्ही मास्टर करा. ती अशी काही मास्टर करा की त्यांनी तुम्ही पूर्ण कॉस्मॉस डाउनलोड करू शकता. 100 शिकण्यापेक्षा काही ठराविक मास्टर करणं इज ऑलवेज बेटर. हा त्याच्या मागचा मतितार्थ होता. मग आपण वेगवेगळे प्रकार बघितले. शरीर संवर्धनात्मक, संतुलनात्मक, ध्यानात्मक, विश्रामात्मक. मग स्टँडिंग, सीटेड, प्रोन, सुपाइन, फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, ट्विस्टेड, बॅलन्सिंग, इन्व्हर्जन म्हणजे शीर्षासनासारखं उलट, हिप ओपनिंग, कोर स्ट्रेनिंग, चेस्ट ओपनिंग, साइड बेंडिंग आणि मेडिटेशन. मग डायनॅमिक आणि स्टॅटिक मधला फरक आपण समजून घेतला. तर डायनॅमिक सूर्यनमस्कार त्याच्यात येतात, पवन मुक्तासन, ती मुवमेंट होते. नंतर बिगिनर्स, इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्स मध्ये काय फरक आहे, ऍडव्हान्टेजेस, त्याचे फायदे काय. तर आसनेनं रुजूवंती, रजस गुण कमी व्हायला योगासनाने मदत होते. बॅलन्स येतो, आनंद होतो, तुम्ही तुमचं इन्स्ट्रुमेंट, व्हेइकल फिट बनवता. हे भवसागर पार करण्यासाठी चक्र, नाडी स्टिम्युलेट होतात, ऍक्टिव्हेट होतात. तर कुठल्या वातावरणात करावं, कुठल्या ऍटिट्यूडनी करावं, कुठल्या वेळेला करावं, खाऊन पिऊन करावं, पोट साफ होऊन करावं, रिकाम्या पोटी आणि रिकाम्या बॉवेल्सनी करावं, पोट साफ झाल्यावर. कपडे कुठल्या प्रकारचे घालावेत, पाणी, टॉयलेट ब्रेक, डावी उजवी साईड, डोळे बंद ठेवणे आणि श्वसनावर लक्ष ठेवणे. तर हे सगळे पूर्वपीठिकेचे विषय झाले. आता आपण पसायदान म्हणून आजचा कार्यक्रम संपवूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो,
मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात धन्यवाद.